आणि सहीच करायची गटामध्ये. आणि जर कोणाला सही येत नसल आणि त्यांची शिकण्याची तयारी असल तर त्यांना सही शिकवायची. आपल्या बचत गटात आल्यानंतर तिचा फायदा झाला पाहिजे ना. आणि बचत गटाच्या मार्फत पैसे तुमच्याकडे आहेत खात्यामध्ये, तुमचा अंतर्गत देऊन झाल्यानंतर जर उरलेले पैसे असतील तर ते पैसे कोणाच्या डब्यात न ठेवता बँकेत नेऊन ठेवायचे. बँकेत सुरक्षित ठिकाणी. पण कोणाच्या घरी पैसे अजिबात ठेवायचे नाहीत. आणि असं ही आपली नियमावली तर आपल्याला जपायचीच आहे. पण मीटिंगला महिला येते वेळेस ती नाही आली नाही तर दंड पण आकारला पाहिजे. दंड आकारल्यानंतर महिला मीटिंग चुकवणार नाही, मीटिंगला महत्त्व देईल म्हणून गटाला दंड लावला पाहिजे. बचत वेळेवर आली नाही तर दंड, गटाला वेळेवर महिला आली नाही तर दंड आकारलाच पाहिजे. आणि तिसरी गोष्ट असं आहे की व्याजदर, तुमच्या गटाचं व्याजदर 1.5%, 2%, 3%च्या मध्ये असणं गरजेचं आहे. व्याजाचा दर किती तर 1%, 1.5%, 2%, पण 3%च्या मध्ये. कारण हे व्याज किती टक्क्यानं द्यायचं हे तुमच्या सगळ्याच्या मनावर आहे. कारण गट तुमचा, आर्थिक व्यवहार तुमचा आणि व्याज आलेला फायदा पण तुमचा आहे. म्हणून तो निर्णय तुम्ही गटाने घ्यायचा आहे. आता समजा तुमच्या गटात जर कोणती नवीन महिला घ्यायची असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. पण तुमच्या सगळ्यांच्या मनावर, तुमची सगळ्यांची इच्छा असेल ती येणारी महिला तुम्हाला जर घेवावं अशी वाटत असेल तर ती महिला तुम्ही घेऊ शकता. आजपर्यंत झालेली बचत, आजपर्यंतचा सगळा लेखाजोखा व्यवहार तिने द्यायचा आणि गटात सामील व्हायचं. तुम्ही हे सगळे गटाचे जर सगळा गटाचा व्यवहार व्यवस्थित अपडेट ठेवल्यानंतर दरवर्षी एखाद्या चांगल्या सुशिक्षित व्यक्तींना आपला व्यवहार रेकॉर्ड आपलं दाखवायचे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपला रेकॉर्ड जे आहे ते आपल्या गटामध्ये 10वी-12वीची महिला कोणी असू शकते, त्या महिलेनंच लिखापट्टी केली पाहिजे. तुमच्या गटाचा व्यवहार, आर्थिक व्यवहाराची प्रत्येक टिप्पण असणं गरजेचे आहे. बरोबर आहे. जर तुम्ही गट व्यवस्थितपणे चालवून व्यवस्थितपणे जर रेकॉर्ड ठेवला, कुठली जरी लोक भेट द्यायला आली तुमच्या गटाला, तुमच्या गटाचा व्यवहार पारदर्शक असला तर तुमच्या गटाला पाहिजे एवढे, तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे पैसे द्यायला बँका तयार आहेत. बँका तुम्ही किती बँक काय बघते माहिती आहे का? वेळेवर पैसे भरले का, आर्थिक व्यवहार वेळेवर केला का, बचत वेळेवर आली का, वसुली दिलेल्या कर्जाची वसुली झाली का, हेच बघते बँक. ज्या वेळेस तुमचा व्यवहारच नितळ पाण्यासारखा जर असेल तर तुम्हाला पाहिजे एवढे पैसे मिळतात. त्यासाठी काय करायचंय माहित आहे? व्यवहार पारदर्शक ठेवायचा आहे आपल्याला. आणि व्यवहार पारदर्शक ठेवून तुम्हाला तुमच्या गटाचं नियोजन करायचं आहे. तर ह्या पद्धतीने आपण गटाचं नियोजन करून आपल्या गटाला फायदा करून घ्यायचा आहे. नमस्कार. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या सगळ्या महिला भगिनींना शेअर करायचा आहे व्हिडिओ. बचत गटाचा व्हिडिओ आहे, बचत गटाचा सगळ्यांच्या फायद्याचा व्हिडिओ आहे. आणि
सगळ्याचा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सबस्क्रायबर होऊन पहिल्यांदा व्हिडिओ आपण पाहायचा आहे आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करायचा आहे. आपल्या मैत्रिणीला व्हिडिओ शेअर करून बचत गटाची नियमावली आपण पाठ करायची. नमस्कार.